त्यामुळे या बजेटमध्ये सुद्धा या निवडणुकीच्या दृष्टीने विचार करण्यात आल्याचं विश्लेषण बघायला मिळालेलं होतं। 12 लाखांची टॅक्स सूट ही दिल्लीतल्या निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून देण्यात आली असा आरोप देखील विरोधी पक्षांनी केलेला होता। जनकपुरामधून मनीष सिसोदिया हे देखील पिछाडीवर, नवी दिल्लीतून अरविंद केजरीवाल पिछाडीवर। तर 3 मोठे उमेदवार, 3 मोठे नेते आपचे तिघही सध्या पिछाडीवर आहेत। एकूण 12 जागांवर आपचे उमेदवार आघाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी तिघही पिछाडीवर आहेत। तर भाजप 14, आप 12 आणि काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे। भाजप आणि आप मध्ये काटेकी टक्कर। आप आणि भाजपमध्ये आता 2 जागांचा फरक या ठिकाणी झालेला आहे। 27 जागांचे कल आतापर्यंत हाती आलेत। आपचे 3 मोठे चेहरे पिछाडीवर आहेत। अरविंद केजरीवाल, आतिशी, मनीष सिसोदिया हे देखील पिछाडीवर या ठिकाणी पाहायला मिळत आहे। पण तरी सुद्धा एकूण 12 जागांवर आपने आघाडी घेतलेली आहे आणि भाजपने एकूण 14 जागांवर आघाडी घेतलेली आहे। तर काँग्रेसला फक्त एका मतदारसंघात आघाडी मिळालेली आहे। त्यामुळे एकूण 27 जागांचे कौल आतापर्यंत हाती येताना दिसत आहे। तर भाजप 14 आणि आप 12 जागांवर आघाडीवर। आपचे 3 मोठे चेहरे पोस्टल मतदानामध्ये पिछाडीवर। अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया आणि आतिशी पिछाडीवर। 3 सगळ्यात मोठे चेहरे आहेत आपचे। अरविंद केजरीवाल आपचे प्रमुख आणि आतिशी या विद्यमान मुख्यमंत्री त्या सुद्धा पिछाडीवर आहेत। आणि अरविंद केजरीवाल यांच्या नंतर ज्यांचं नाव घेतलं जातं आपमध्ये ते मनीष सिसोदिया सुद्धा पिछाडीवर केलेत। हा मोठा धक्का आपला। तर भाजप आता 15 जागांवर आघाडीवर, तर आप 12 जागांवर आघाडीवर। काँग्रेस एका जागेवर आघाडीवर। मागच्या निवडणुकांमध्ये भाजपला केवळ 8 जागा मिळालेल्या होत्या। आता भाजप या कलांमध्ये 15 जागांपर्यंत पोहोचली आहे। तर आप 12 जागांवर आहे। करावल नगर मधून भाजपचे कपिल मिश्रा आघाडीवर। कालकाजीमध्ये अलका लांबा आणि आतिशी दोघी पिछाडीवर आहे। भाजपच्या उमेदवारांनी तिथे आघाडी घेतलेली दिसते। कालकाजी या मतदारसंघात हाय प्रोफाईल लढत आहे। आतिशी विरुद्ध अलका लांबा दोघी सध्या पिछाडीवर आहे। कालकाजी मधून रमेश बिधुरी भाजपचे उमेदवार आघाडीवर आहे। येथे अलका लांबा आणि आतिशी हे दोघे देखील या ठिकाणी पिछाडीवर आहेत। तर भाजप कालकाजीमध्ये रमेश बिधुरी या ठिकाणी आघाडीवर। तर भाजप 15 आणि आप 12 जागांवर आघाडीवर। करावल नगर मधून भाजप आघाडीवर। भाजप 15 आणि आप 12 जागांवर आघाडीवर। काँग्रेसच्या रागिनी नायक या पिछाडीवर। आणि आप आणि भाजपमधला फरक आता वाढताना दिसतोय आणि हा फरक आता 3 जागांपर्यंत गेलेला आहे। 15 जागांवर भाजपने आघाडी घेतलेली आहे। तर 12 जागांवर आपने 28 जागांचे कौल हाती येत आहेत। तर काँग्रेसच्या अलका लांबा या देखील पिछाडीवर आहेत। करावल नगर मधून भाजपचे कपिल मिश्रा आघाडीवर।